फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये डेली प्रॅक्टिस टेस्टमधील पार्ट 15 आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि तो खास करून हा एज्युकेशन टेक्नॉलॉजी याच्या संदर्भात असणार आहे. त्यावरती एक क्वालिटी क्वेश्चन्स असणार आहेत. 10 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघणार आहोत, 10 ते 11. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे, कारण तुमच्या ज्ञानात नक्कीच भर या आपल्या तुमच्या 7 ते 8 मिनिटांमध्ये पडणार आहे. ओके, जर नवीन मुद्दा वाटला तर तुम्ही काढलेल्या नोट्समध्ये ते अपडेट करून घेऊ शकता. ठीक आहे. खालीलपैकी कोणते साधन हे सॉफ्टवेअर साधनद्वारे चालविले जाणारे साधन नाही असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. एक्झाममध्ये आपल्याला शेवटी आहे नाही हे सगळं व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. त्यामध्ये बघा, हे सॉफ्टवेअर प्रणाली आणि हार्डवेअर प्रणाली अशा 2 प्रणाली आपण एज्युकेशन टेक्नॉलॉजीमध्ये वापरत असतो. तर त्यामध्ये बघा, टेप, स्लाइड आणि CD हे एक प्रकारे चलन साहित्य आहे. चलन म्हणजे आपण त्याला चालवितो, कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमामध्ये टाकून त्याला आपण चालवतो. परंतु ओव्हरहेड प्रोजेक्टर जे आहे याच्यामध्ये आपल्याला डाटा हा चलित करावा लागत असतो. म्हणजे हे एक प्रकारचे हार्डवेअर माध्यम आहे. ठीक आहे. हे असा फरक आपल्याला त्या ठिकाणी लक्षात यायला हवा. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर याच्यामध्ये आपण जसं लक्षात घेतो जसं आपला मोबाईल आहे, हा मोबाईलमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ही अँड्रॉईड किंवा ॲपलची असते, बरोबर. तर तसं अँड्रॉईड आणि ॲपल हे त्या ठिकाणी एक प्रकारे काय झालेले आहेत, सिस्टीम सॉफ्टवेअर्स झालेले आहेत. आणि जी OS आपली आहे किंवा हे मोबाईल जे आहे, हे मोबाईल त्या ठिकाणी हार्डवेअर पार्ट झालेला आहे किंवा त्यामधील असलेली स्नॅपड्रॅगनची चिप असेल प्रोसेसरची, तर ती एक प्रकारे काय झालेली आहे, हार्डवेअर प्रणाली आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपण बारकाईने लक्षात घ्या. 100% त्यावरती ICT किंवा एक आपल्याला कॉम्प्युटर तंत्रज्ञान म्हणजेच संगणक साक्षरता याच्याबद्दल सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. शैक्षणिक तंत्रविज्ञानाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नसते. बघा, शैक्षणिक तंत्रविज्ञानाचे बरं का, म्हणजे एज्युकेशन टेक्नॉलॉजी एज्युकेशनमध्ये काय असतं, तर शिक्षकाची परिणामकारकता वाढविण्यासाठी नवीन प्रणाली विकसित करणे हे देखील त्याचं उद्दिष्ट असतं. अध्ययन प्रक्रिया अर्थपूर्ण बनवणे हे उद्दिष्ट असतं. अध्ययन सुलभतेने होऊन शिक्षण प्रक्रियेचा वेग देखील त्या ठिकाणी वाढवला जाऊ शकतो. आणि पूर्वग्रहसहित दृष्टिकोन ठेवून नवीन पद्धतीचा वापर करणे हे मात्र त्या ठिकाणी हे उद्दिष्ट नाही आहे. पूर्वग्रहसहित नसतं, तर ते त्या ठिकाणी पूर्वग्रहित सोडून असतं. ठीक आहे. म्हणजे पूर्वग्रह रहित आपण लक्षात घ्यायचं आहे. पूर्वग्रह रहित. ओके, पूर्वग्रह रहित असं आपण त्याचं लक्षात ठेवायचं. म्हणजे एकाच शब्दामध्ये थोडासा बदल करून प्रश्न हा फिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे खास करून तुमच्या का दिलेलं आहे, कारण तुम्ही प्रश्नाचं वाचन करून पूर्ण प्रश्नाचा अर्थ लक्षात करून घ्यावा म्हणून हे केलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. अध्यापनासाठी माध्यम निवड करताना शिक्षकांनी कोणत्या घटकांवर विशेष लक्ष द्यायला हवे. म्हणजे अध्यापनासाठी जे आपण माध्यम निवडतो, आता माध्यम निवडतो त्यामध्ये माध्यम निवडतो म्हणजे एक प्रकारे मराठी इंग्रजी असं नाही, तर तुम्ही पर्याय वाचा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. विद्यार्थी लक्ष गट, पाठ्यवस्तू, उद्दिष्टे, संदेश स्वरूप, विद्यार्थी संख्या व वेळेची उपलब्धता आणि वरील सर्व. तर बघा, आपल्याला कुठलाही अध्यापनासाठी एखादी घटक निवडायचा असतो तर त्यामध्ये विशेष लक्ष आपण विद्यार्थी लक्ष गटावरती देतो. पाठ्यवस्तू कोणती आहे ते सुद्धा आपण लक्षात घेतो. उद्दिष्ट ठरवतो. संदेश स्वरूप आपला कसा आहे विद्यार्थ्यांना देण्याचा तो आपण ठरवतो. विद्यार्थी संख्या आणि वेळेची उपलब्धता यानुसार आपण ते ठरवतो. म्हणजे वरील सर्व हा पर्याय आपला या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरक्रिया विश्लेषणाची तंत्रे. यामध्ये विविध तंत्र व त्यांचे थोडक्यात तपशील दिलेले आहेत. यात अयोग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या डेली प्रॅक्टिस स्टेशनमधला आहे. बेले यांनी 12 गटामध्ये वर्तन प्रकाराचे निरीक्षणाचे तंत्र मांडलेले आहे. ठीक आहे. हे मुद्दा नोट करून घेण्यासारखा आहे. पडताळा व वर्गीकरण या तंत्राद्वारे शिक्षकांचे वर्तन निरीक्षण तंत्र हे मॉडेली आणि मिडजेल या शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. पुढे 1963. आता हे वरचे तंत्र पडताळा तंत्रसुद्धा 1963मध्येच मांडलेलं आहे. आता 1963मध्ये 10 वर्तनाचे प्रकारांचे निरीक्षण करून फ्लॅडर्स यांनी आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली विकसित केलेली आहे. आणि एमिडॉन व हंटर, ठीक आहे, एमिडॉन
व हंटर यांनी 17 वर्तन प्रकारांमध्ये शाब्दिक आंतरक्रिया विश्लेषणाचे तंत्र विकसित केलेले आहे. म्हणजे हे तुमच्या माहितीस्तव सर्वचे सर्व प्रकार हे योग्य आहेत, सर्व अयोग्य कुठलंच यामध्ये नाही, हे लक्षात घ्या. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यामध्ये ही सांगायची माहिती आहे. बेले यांनी 12 गटामध्ये निरीक्षण तंत्र मांडलं. पडताळाव वर्गीकरण तंत्र हे मिडझेल आणि मॉडेली यांनी मांडलं. नंतर आंतरक्रिया विश्लेषण हे तंत्र फ्लॅडर्स यांनी मांडलं आणि एमिडॉन व हंटर यांनी शाब्दिक आंतरक्रिया तंत्र मांडलेलं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, कारण यामध्ये आंतरक्रिया विश्लेषणाची तंत्र ही निरीक्षणाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न विविध संशोधकांनी केलेला आहे आणि त्यांच्या वर्गीकरण किंवा वर्तनात्मक वर्गीकरण यांचा अभ्यास करून हे मांडलेलं आहे. अनुदेशन प्रणालीत न येणारा घटक कोणता? आता अनुदेशन ही जी प्रणाली आहे, आता खास करून याचे जे अर्थ जर बघितले तुम्हाला, अनुदेशन म्हणजे काय असतं, तर अनुदेशन म्हणजे एक प्रकारे अभ्यासक्रम असतो. ठीक आहे, अनुदेशन याचा समानार्थी शब्द आहे अभ्यासक्रम. ठीक आहे, मग अभ्यासक्रमामध्ये न येणारा घटक कोणता आहे? आता तुम्हाला प्रश्न सोपा जाईल. ध्येय व उद्दिष्ट ठरवतो आपण, पाठ्यक्रम ठरवतो, अध्यापन पद्धतीसुद्धा त्यामध्ये ठरवतो. ठीक आहे, शाळा इमारत रचना हा विकास आराखड्यामधला मुद्दा आहे, हा त्यामधला नाही आहे. क्रमन्वित अध्ययनाचा जनक कोण आहे? तर क्रमन्वित अध्ययनाचा जनक, आता क्रमन्वित अध्ययनालाच आपण अभिक्रमिक अध्ययन असं म्हणत असतो, अभिक्रमिक अध्ययन. ठीक आहे, तर हे आपल्याला अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन या टॉपिकमध्ये खास करून प्रश्न आपल्यालाही विचारण्यात येणार आहेत. त्यामुळं मूल्यमापन याच्यासुद्धा आपल्याला 10 मार्क आहेत. या प्रश्नांमध्ये आपल्याला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. क्रमन्वित अध्यापनाचा जनक BF स्किनर हा आहे. यामध्ये या क्रमन्वित अध्ययनाचे रेषीय, पुढे नंतर शास्त्रीय, पुढे नंतर अवरोही, पुन्हा नंतर नियमावरून उदाहरणाकडे, उदाहरणावरून नियमाकडे. जसे आपण तंत्र, अध्यापनाचे तंत्र लक्षात ठेवले होते की नाही, तशी तंत्र क्रमन्वित अध्यापनामध्ये सुद्धा आहेत. हे थोडक्यात आपण लक्षात घेऊ शकता. अभिक्रमित अध्ययन किंवा क्रमन्वित अध्ययनाचा मूळ पाया काय असतो माहिती आहे का तुम्हाला? स्वयं अध्ययन. ठीक आहे, आता स्वयं अध्ययनाचे तंत्र म्हणून सुद्धा आपण याला ओळखतो. आता स्वयं अध्ययनामुळे होणारे जे काय फायदे असतील, हे फायदेसुद्धा आपल्याला प्रश्नामध्ये विचारले जाऊ शकतात. आय थिंक हे सकारात्मक दृष्टीने तुम्हाला नक्कीच लक्षात येतील. जसं की क्रियाशीलता असेल, वेग वाढतो अभ्यासाचा, आकलनामध्ये वाढ होते, दीर्घस्मरण होते, आत्मविश्वास वाढतो. ठीक आहे, सूक्ष्म अध्यापनाची तंत्रे कोणी विकसित केलेली आहेत? आता सूक्ष्म अध्यापनाची तंत्रे आता आपल्याला बघा, लक्षात घ्या. डिप्लोमा इन एज्युकेशन किंवा बॅचलर इन एज्युकेशनचा अभ्यास जर आपण केलेला असेल, तर त्यामध्ये आपल्याला एक मायक्रो या ठिकाणी एक टीचिंग होती, मायक्रो टीचिंग किंवा मायक्रो स्किल आपल्याला डेव्हलप करायची होती. तर त्यामध्ये ही सूक्ष्म अध्यापनाची तंत्रे जी आहेत ही प्रो ॲलन यांनी विकसित केलेली आहेत. 1961 मध्ये प्रो ॲलन यांनी टीचिंग एड्स हे काढलेली आहेत, विकसित केलेली आहेत. म्हणजे एक साधनं विकसित केलेली आहेत, तंत्र विकसित केलेली आहेत आणि हे अमेरिकेमधले आहेत बरं, प्रो ॲलन. हे लक्षात घ्या, कधी आपल्याला ते सुद्धा विधानामध्ये येऊ शकतं. ओके, पुढे नंतर खालीलपैकी कोणते साधन हे दृकश्राव्य साधनामध्ये येत नाही? बघा, परत एकदा नाहीचा प्रश्न आलेला आहे. कोणते साधन दृक साधनामध्ये? आता साधनांचे प्रकार असतात, दृक असतं, श्राव्य असतं आणि पुन्हा दृकश्राव्य असतं. ठीक आहे, आता तुम्ही क्रिकेटची मॅच बघताय, हे दृकश्राव्य, ऐकताय पण पाहताय पण. श्राव्य म्हणजे फक्त ऐकणे असतं आणि दृक म्हणजे फक्त पाहणे असतं, दिसतं फक्त. ठीक आहे, म्हणजे डोळ्यांद्वारे ती माहिती आपल्याला मिळत असते. मग असा ऑप्शन आता आपण तुम्ही निवडा याच्यामधला. मायक्रोस्कोप, फ्लॅश कार्ड आणि दोरीवरच्या भावल्या हे सर्व दृकश्राव्य आहेत. ठीक आहे, आणि प्रयोग दिग्दर्शन हे दृकश्राव्य आहे. दृक आणि श्राव्य म्हणजे प्रयोग आपण पाहतो पण, निरीक्षण करतो पण आणि ऐकतो पण. ठीक आहे, पुढे नंतर एडगर डेलचा अनुभव शंकू म्हणून विकसित करणारे संशोधक कोणत्या देशातले आहेत? पहा, देश विचारलेला आहे. एडगर डेल यांचा देश अमेरिका आहे. ओके, अमेरिकेमध्ये एडगर डेल यांनी काय केलं? तर एडगर डेल यांनी ज्ञानेंद्रियांचा वापर करून बघा शिकण्याशी संबंध, ज्ञानेंद्रियांचा शिकण्याशी संबंध जोडलेला आहे. आणि या ज्ञानेंद्रियांचा शिकण्याशी संबंध जोडतानाच प्रो ॲलन यांनी जे तंत्र विकसित केलेली आहेत, टीचिंग एड्स वापरलेले आहेत, दृकश्राव्य, दृकश्राव्य, त्यांच्याच याच्यावरती आधारित एडगर डेल यांनी अनुभव शंकू असा मांडलेला आहे, ज्याची परिणामकारकता खालच्या दिशेने वाढत गेलेली आहे.
आता याची सुरुवात कुठे झाली आणि शेवट कुठे झाली असंही आपल्याला विचारण्यात येईल. सुरुवात जी आहे ही या ठिकाणी बघा शब्द प्रतीकांवरून सुरुवात झालेली आहे. म्हणजे शब्दांवरून, म्हणजे जसं आपण शिकतो का नाही, शिकायची पहिली पायरी असते आपले शब्द, तर शब्दांवरून टीचिंग एड्स वापरायची, प्रयोग दिग्दर्शन करायचं वगैरे वगैरे. आता सगळ्यात शेवटची जी पायरी आहे विकसित झालेली ती असते प्रत्यक्ष जीवन कौशल्य, लाईफ स्किल. ठीक आहे, म्हणजे लाईफ स्किल शिकण्यासाठीच आपण शिकतो. कशासाठी? लाईफ स्किल मिळवण्यासाठीच शिकतो ना आपण. मग हे प्रत्यक्ष जीवन कौशल्य ही सर्वात शेवटची परिणामकारकता एडगर डेल यांच्या शंकूची आहे. शंकू म्हणजे कोण असतो? हा आपला मंदिरातल्या घंटेसारखा, फक्त त्याचा आकार जो आहे हा शंकू म्हणून आपण लक्षात घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, दीर्घकाल किंवा व्यक्तीच्या स्मरणात जास्तीत जास्त राहण्याकरिता कोणती क्रिया करणे अधिकाधिक योग्य ठरते? आता तुम्ही पाहता जसं आपण ऐकलेलं आहे याच्या अगोदरही, की डोळ्यांनी आपल्याला जे ज्ञान ग्रहण होतं हे ज्ञान आपल्याला 83% मिळतं. पुढे नंतर ऐकण्याने आपल्याला ज्ञान मिळतं हे 11% मिळतं. पुढे नंतर स्पर्श ज्ञानाने आपल्याला जवळपास 3.5% ज्ञान मिळतं. पुढे नंतर आपल्याला गंध किंवा वासाने आपल्याला 1.5% ज्ञान कळतं. आणि इतर जिभेद्वारे म्हणजे ज्ञानेंद्रियांच्याद्वारे आपल्याला 1% ज्ञान कळत असतं. तर सर्वात जास्त ज्ञान आपल्याला ग्रहण करतो आपण डोळ्यांनी. तर मग हे सर्व आहे ज्ञानेंद्रियांचा वापर. पण दीर्घकाळ आणि व्यक्तीच्या स्मरणात आपल्याला जर ठेवायचं असेल तर श्रवण, बोलणे, ऐकणे व कृती पाहणे हे सुद्धा त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, बोलणे, ऐकणे व कृती पाहणे, हे बोलणे सुद्धा हे हवं होतं पण आलं नाही, हे लक्षात घ्या. जाऊ दे, काय हरकत नाही. तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. म्हणजे तुम्ही श्रवणाने जवळपास 20% माहिती स्मरणात ठेवू शकता, पुन्हा विसरून जाऊ शकता. जसं की आजचं लेक्चर तुम्ही फक्त नुसतं ऐकलं, समजा मोबाईल खिशात ठेवून कानात हेडफोन टाकून, तर हे 20% लक्षात राहील. मी ज्यावेळेस आपण इतरांना कोणी तुम्हाला जर बोललं कोणी, तर बोललेलं जे आहे हे समजा तुम्हाला बघितलं तर त्या ठिकाणी ते एक साधारणतः लक्षात राहील थोडंफार ऐकूनच. म्हणजे हे बोलणं आणि श्रवण एकच आहे. समजा ऐकणं, आता दुसऱ्याने बोललं म्हणजे तुम्ही ऐकणारच आहेत ना. आणि ऐकणे व कृती पाहणे हे जवळपास 90% लक्षात राहतं. आणि कथन करणे, जसं की मी आता कथन करतोय तुम्हाला, हे 80%. पण कृती करून पाहणे, आता जसं की हे प्रश्न काढणे वगैरे, आता हे सर्व काही जे काम आहे हे टीममध्ये विखुरलेलं आहे, त्यामुळं मला तर 80% मिळेल. पण जे हे स्वतः करतायत किंवा कृतीमध्ये आणतायत, नोट्स स्वतःच्या अपडेट करतायत, किंवा आपण आता सध्या हे व्हिडिओ पाहताना नवीन वाटलेल्या गोष्टी तुम्ही लिहिताय, ऐकताय पण, लिहिताय पण, कृतीत पण आणताय, म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या दीर्घ स्मरणात राहतील. त्यामुळेच आपण जास्त करून हे नोट्स प्लस व्हिडिओ हा आपल्या चॅनलचा बेस आपण लक्षात घेतलेला आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. बऱ्याच जणांना PDFs हव्या असतात लवकरात लवकर वाचन करण्यासाठी. त्या PDFसुद्धा आपण आपल्या मेंबर्सला पाठवलेल्या आहेत. इतरांना नवीन कोणी असेल आणि त्यांना जर अशा काही PDF या परीक्षेसंबंधित माहिती पाहिजे असतील तर त्यांना $299 हे पेड करावं लागणार आहेत. शेवटी तुम्हाला नंबर दिला जाईल, त्या नंबरवरती तुम्हाला ते पेड करायचे आहेत. ओके, प्रयागा institute@gmail.वर आपण संपर्क साधायचा आहे. आणि त्या ठिकाणी प्रयागा institute@gmail.com वरती आपण आपला या ठिकाणी स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे आणि विषय त्या ठिकाणी KP नोट्स असा टाकायचा आहे. तो तुम्हाला तुमच्या नोट्स सगळ्या तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मिळून जातील. KP नोट्स आणि व्हॉट्सअप नंबर आपण तो त्या ठिकाणी द्यायचा आहे. ओके, तर काय काय करायचं आहे, 299चा स्क्रीनशॉट काढायचा आहे. सर्वात अगोदर आपण प्रयागा institute@gmail.com हा तुमचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मेल ID सापडेल आणि त्या मेल IDवरती तुम्हाला व्हॉट्सअप नंबर आणि KP नोट्स हे टाकायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी. आणि जो नंबर तुम्हाला देण्यात येईल मेल IDवर, त्या मेल IDवर तुम्हाला स्क्रीनशॉट हा शेअर करायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी त्या नोट्स तुम्हाला मिळून जातील. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाचे काम अधिकाधिक प्रभावी ठरावे याकरिता काय आवश्यक आहे? तर शिक्षकाचे काम या ठिकाणी अधिकाधिक प्रभावी असावे यासाठी वक्तशीरपणा, संगणक साक्षरता, तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावीपणे वापर आणि सामाजिक प्रतिष्ठा, यातील खरं सांगा बरं, यातील सर्वात महत्त्वाचं कुठलं आहे? तुम्ही आन्सर काढा. 2 सेकंद मी थांबतो. बरोबर, तर या ठिकाणी बघा बऱ्याच जणांनी उत्तर काढलं असेल. ज्यांचं उत्तर बरोबर 3 नंबरचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. पहा, शिक्षकाचं काम अधिकाधिक प्रभावी ठरण्यासाठी तंत्रज्ञानाचा अध्यापनामध्ये प्रभावी वापर त्याचा होणं आवश्यक आहे. कारण
या टेक्नॉलॉजीमुळे नाविन्यपूर्णपणा, दृकश्राव्य साधनांमधील कृती, ऐकणे, पाहणे हे सर्व 90% नॉलेज विद्यार्थ्यांच्या दीर्घ स्मृतीत राहत असतं आणि विद्यार्थ्यांना हे नवीन वाटतं. आता जाता जाता हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. खडू फळा मोहीम केव्हा सुरू झाली? तर त्यामध्ये दिलेली प्रश्न पर्याय आहेत. पर्यायाचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे. ठीक आहे. ज्यांना नोट्स हव्या आहेत KPच्या म्हणजेच केंद्र प्रमुख परीक्षेच्या, त्यांनी prayagainstitute@gmail.वरती मेल करायचा आहे. व्हॉट्सअप नंबर, नाव आणि आपण कशा नोट्स हव्या आहेत ते टाकायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी नंबर देण्यात येईल. त्या नंबरवर आपण स्क्रीनशॉट टाकायचा आहे पेड केलेला. नक्कीच तुम्हाला विदिन सेकंदामध्ये आमच्या टीमकडून या नोट्स त्या ठिकाणी पाठविल्या जातील. जरी काही नोट्स त्यामध्ये अजूनही तयार करण्यात येतील एक्झाम टाईमपर्यंत, त्यासुद्धा तुम्हाला पाठविण्यात येत राहतील. ठीक आहे. तर या सर्व प्रश्नांची आन्सर शीटसुद्धा या ठिकाणी खाली दिलेली आहे, ती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. काही डाऊट असेल शेअर करू शकता, कमेंट करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला मात्र विसरू नका. तर भेटू आपण आपल्या पुढच्या अशाच महत्त्वाच्या सेशनमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.